नांदेड आपल्या समोर जीवन ही कथा सादर करणार आहे। मुंबईतला एक गिरणी कामगार होता। 40-45 तिचं वय असावं। वेळेचं काय, संसार 20 वर्ष झालेला, नवरा बायको राजा राणीचा संसार, सुखानं सगळं चाललं होतं। मनामध्ये शांतता होती, समाधान होतं, तृप्तता होती। आयुष्य तर एक असा असावा, असा एक परिणामाचा एक वेगळा भेद होता। जगणं सुंदर होतं, मोह होतं, या जगण्यावर क्षमता प्रेम करावी अशी एक राजा राणीची भावना होती। कामगार होते, फार चालणारे, पण पोटापुरतं जगापुरतं, पोटापुरतं हा एक गिरणी कामगार सकाळी रोज पावणे 10 वाजता घराबाहेर, 10 वाजता पाण्यात गेल्यावर पावणे 2 रुपयाचे एक साधं पान आणि उरलेले 4 आणि भिकाऱ्याचे झाले। 20 वर्ष नियमानं फिरून चालले, 20 वर्ष रोज पावणे 10 वाजता रोज नियमित सगळं चांगलं चालेल, आनंदाने चालेल, सुखाचं चालेल। अचानक एके दिवशी दृष्ट लागली संसाराला, बायको आजारी पडली, दवाखान्यात नेला गेलं, डॉक्टरांनी निदान केलं, ब्लड कॅन्सर झालाय बायकोला। पायाखालची वाळू सरकली, डोक्यावरचा आवाज आदळते की काय झालं, हीच विचारलं डॉक्टर काय निदान विचार। डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल, किती खर्च? डॉक्टर म्हणे 1 लाख रुपये, उद्या दुपारपर्यंत 1 लाख रुपये आणून द्या, तर वाचेल बायको तुमची, तर होईल ऑपरेशन। अरे सैरवेळ झाला, काळजामध्ये वादळ होतं, सुसाम झाला, बेभान झाला, काय करावं कळत नव्हतं। अरे पोटाची खडगी कशी भरणारी आपण, 1 लाख रुपये आणावे कुठून? कसं वाचवावं बायकोला, कसं करावं ऑपरेशन आणि पुन्हा पुढे बचावं आणि पुन्हा पुढे हात पदर पसरावा आणि कुणाला मागावं। पण पडला बाहेर बायकोसाठी सगळ्या नातेवाईकांचे उंबरपे झिजवले, नातेवाईकांच्या पुढे हात पदर पसरला, द्या रे एवढी भीक द्या, संसार वाचवा, आयुष्य वाचवा। सगळ्या नातेवाईकांनी धडा दार लावून घेतली। निराश झाला, मित्राकडे गेला, ज्यांनी सुखात साथ दिली होती ते दुःखात साथ देतील असं मनात आलं। मित्रांच्या पुढे हात पदर पसरला, द्या रे एवढी भीक द्या या मित्राला, वाचवा संसार, वाचवा आयुष्य। सगळे मित्र पाठ धरून चालू लागले आणि यावेळेस जगण्यातला सगळ्यात मोठा नियम त्याला कळाला, गरजेला जो पडत नाही ना त्याला माणूस म्हणायचं। विवश झाला, सैरवेळ झाला, काय करावं कळत नव्हतं, कुठे जावं उंचत नव्हतं, पुन्हा पुढे हात पदर पसरावा समजत नव्हतं। सगळा तसाच आतंक झाला, काळजात पुस्तकात मुंग्या छिंछडत होत्या नुसत्या। अरे जिनं 20 वर्ष संसार केला, जिनं सुखात दुःखात साथ दिली, जी प्रत्येक क्षणाला पावलं उचलून आपल्या सोबत राहिली, अरे जिनं दुःखाचा वारा जी आपल्याला अंगाला कधी लागू दिला नाही, डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही, ती माझी अर्धांगी, मरणाची झुंज घेते आणि मी नवरा तिचा, तिच्यासाठी नाही गोळा करू शकत 1 लाख, नाही देऊ शकत ऑपरेशनसाठी पैसे। निराश झाला, चलता चलता रस्त्याने निघाला, कुठेतरी पुस्तकात वाचलेलं असायचं, रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात, एखादा दगड दिसायचा, लगबगीने धावत जायचा, दगड सर दिशी बाजूला करायचा, दगडाखाली काहीच नसायचं, काळजामध्ये तशीच वीज लखलखायची, डोळ्यातनं खळदिशी गंगा व्हायची। चालत राहायचा, समोरून एखादा माणूस येतोय, त्याला वाटायचं जणू माझ्याकडे बघतोय, पाहता पाहता वाटायचं अरे जणू तो मलाच पैसे द्यायला येतोय। धावत त्याच्यापर्यंत जायचा आणि पैसे देतोय आणि तो माणूस सरदिशी बाजूला व्हायचा, तेव्हा एक काळजामध्ये एक सरदिशी वादळ व्हायचा। अरे नाही कोणी मदत करणार नाही, अरे नाही कोणी पैसे देणार रे। चालत राहिला, निराश मनानं चालत राहिला, चौपाटीपर्यंत आला, आपल्या चेहरा त्या समुद्रात बघितलं, अरे म्हटलं द्यावा जीव, अरे जो नवरा नाही वाचू शकत त्याच्या बायकोला, त्याच्या जगण्याला काय अर्थ आहे। गेला, गुडघ्यापर्यंत पाणी लागलं, खांब्यापर्यंत पाणी लागलं, अरे डोकं बुडवलं, मान बुडवली, गुदमरला, कोंडला, मेला आणि सरदिशी उभाळून बाहेर आला। अरे मीच जर मेलो तर माझ्या बायकोकडे कोण लक्ष देणार? शेवटी बायकोला कोण तसाच बाहेर आला आणि बायकोचं रूप चित्तात आलं, जणू ती बायको त्याला समजावत होती, कशाला जीवाची एवढी दगदग करून घेता, कशाला काळजाला एवढा त्रास करून घेता, अहो नसतील पैसे गोळा होत तर न होऊ द्या, अहो नसेल माझं ऑपरेशन होत तर न होऊ द्या, अहो मी मेले तर एवढं काय बिघडणार आहे, पण माझ्यासाठी तुम्ही जीवाला नका त्रास करून घेऊ, नका स्वतःला त्रास करून घेऊ। याही क्षणात त्या बायकोचे हे शब्द आठवल्याने त्याला क्षणभर हाकवलं नाही। अरे काय करावं, दिवस संपला, रात्र झाली, सकाळ झाली, आता फक्त दुपार उरली हातात, नाही पैसे दिले तर नाही वाचणार बायको, काय करावं कळत नाही। चालत राहिला, त्याला कोणीतरी हाक मारली, वळून बघितलं, पुन्हा कानावर आवाज आली, ओ साहेब। मान वळून बघितलं, गेली 20 वर्ष ज्या पानाच्या ठेल्यावर पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता, ओ साहेब। मान खाली घातला, अश्रू दाटला, हुंदका तसाच साठवला, हा माणूस त्या पानाच्या ठेल्याजवळ गेला। त्या पानवाल्याने विचारलं, काय साहेब गेली 20 वर्ष तुमचा क्रम कधी चुकला नाही आणि 2 दिवस फिरकला नाही या टपरीकड, असं काय झालं? भरल्या काळजान भरल्या उराणीने सांगितलं,
खोलीजवळ जायचं. अरे कसं जावं, काय सांगावं. पण शेवटी स्थिर करून बघितलं. बायको शांतपणे बेडवर पोहली होती, निश्चिंतपणे. तिचा तो शांत प्रसंगी चेहरा बघितला आणि काळजात सरदिशी प्रश्न आला. बायकोचं हे अखेरचं दर्शन आणि क्षणात वादळ थरार शारला. ढसा रडायला लागला, हुंदका दाटला, डोळ्यातले अश्रू थांबेना. तसाच खाली बसला, गुडघ्यात डोकं ठेवून ढसा रडायला लागला. नाही वाचवू शकत मी तुला. आणि त्याचं ते रडणं चालू असताना अचानक एक नर्स धावत आली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, ओ साहेब, या कागदावर सही करा. तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचे. स्वर्ग भेटला, आनंद झाला, ताड दिशी उडाला. अरे कोणी भरले 1 लाख? अरे कोणी सावरला संसार? अरे कोण आहे तो देव माणूस? कुणी भरले 1 लाख? कोण? बायकोनी कंगल्याचा आवाज ऐकला आणि नर्स सांगू लागली, तो फाटो घुंगडं पांघरेला मनुष्य दिसतोय का? त्याने तुमच्या बायकोचे ऑपरेशनचे 1 लाख रुपये भरले. तसाच उडला सुचाट, फाटो घुंगडं पांघरेला, अस्वच्छ कपडे, गावंढळ माणूस, विचित्र दिसणारा, पाठीमागून गेला, कडकडून मिठी मारली, पाय गच्च धरले, डोकं टेकलं पायाला. विचार, का वाचवलं संसार? का वाचवलं आयुष्य? कोण आहेस तू? का भरलेस 1 लाख? कोण? मान वर करून बघितलं. आश्चर्याचा धक्का बसला. गेली 20 वर्ष ज्या पाण्याच्या ठेल्यावर पान खात होता आणि पावणे 2 रुपयेचं पान खाऊन उरलेले 4 आणे ज्या भिकारीच्या थाली टाकत होता, तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे 1 लाख रुपये भरून निघाला होता. मग याने विचारलं, अरे का भरलेस पैसे 1 लाख? अरे त्या भिकाऱ्याच्या तोंडात जगद्गुरु तुकोबा रायांची ओवी आली. अरे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास. अरे गेली 20 वर्ष तू माझ्या थालीत टाकत राहिलास. मी 1 दिवस तुझ्या थालीत टाकलं म्हणून कुठं बिघडलं? अरे गेली 20 वर्ष नियमानं न चुकवता तू माझ्या थालीत टाकत राहिलास. मी 1 दिवस तुझ्या थालीत टाकलं म्हणून कुठं बिघडलं? धन्यवाद.